हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघू शकताय तुम्ही, आज आपण डायरेक्ट कापड्यावर 38 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे अगदी डिटेल्समध्ये आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघू शकताय तुम्ही, आता सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला अनइवन असेल तर तिथे एक आपण लाईन ओढून घ्यायची आहे आणि ते कट करून नंतर काढावं लागेल. तर बघू शकता इथं आपण बाहीचं माप पहिल्यांदा टाकून घेणार आहे, म्हणजेच आपण सगळ्यात आधी बाही कटिंग करणार आहे. त्यासाठी मी 4 फोल्ड कापड कट करून घेतलेलं आहे. जी फोल्ड केलेली साईड आहे ती मी माझ्या साईडला केलेली आहे आणि ओपन म्हणजेच खुली साईड ती समोरच्या साईडला ठेवलेली आहे. बाही उंचीमध्ये 1 इंच ॲड करून माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्या ज्या साईडला खुली साईड आहे त्या साईडला मी कॅप हाईट टाकून घेतलेली आहे 3.5 इंचावरती. आणि जिथं कॅप हाईट टाकलेली आहे तिथं मला जॉईंट द्यावा लागणार आहे, कारण मला ही घडी जी आहे ती किती घालायची आहे, तर जेवढा आपला छातीचा चौथा भाग येईल तेवढी घालून घ्यायची आहे. पण इथं मला कापड कमी पडते, सो मी अशा पद्धतीने इथं जॉईंट देऊन घेणार आहे. तर समोरच्या साईडला फोल्ड कापड आहे त्या साईडला मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जिथं आपण 3.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे तिथपर्यंत आपण बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला अनइवन होतं तर ते पण कट करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपण बाहीला शेप देऊन घेतलेला होता, अगदी त्यावरूनच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला तरीही जर काही डाऊट वाटला तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की त्याचं ॲन्सर देण्याचा प्रयत्न करेन. फक्त वरच्या साईडला जे एक्स्ट्राचं होतं ते मी घेतलेलं आहे आणि तेच मी इथं जॉईंट देऊन घेणार आहे. त्यानंतर आपण बाकीच्या सर्व पार्ट्सचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर डबल फोल्ड कापड करून घेतलेलं आहे आणि ही घडी कितीची मारायची आहे, तर जेवढा आपला छातीचा चौथा भाग येईल ना तेवढीच आपल्याला ही घडी मारून घ्यायची आहे. तर बघू शकता मी इथं 11.5 इंचाची घडी मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे. 14 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन पकडून 15 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 6 इंचावरती टाकून घेतलेलं आहे. शोल्डरचं माप 6.25 इंचावरती टाकून घेतलेलं आहे आणि जिथं शोल्डरचं माप टाकलं तिथं आपण आर्महोलचं माप टाकायचं आहे, जे मी 6 इंचावरती टाकलेलं आहे. 38 इंचासाठी 6 इंच आर्महोल चालून जातो, परफेक्ट ब्लाऊज बसला जातो. त्यानंतर हे बघा पॉईंट्स जे आपण दिले होते तिथं आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण आर्महोलचा बॉक्स इथं रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर आर्महोलची गोलाई द्यायची आहे, तर त्यासाठी मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जिथं आपण छातीचा चौथा भाग येतो, म्हणजे 38 इंचाची छाती आहे त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच, तर 9.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर जेवढा आपण आर्महोल घेतलेला आहे त्याचा आपण सेंटर काढायचा आहे आणि हे 2 मार्किंग जे आपण केले तिथून आपल्याला हा कर्व आहे तो देऊन घ्यायचा आहे, ज्याच्याने आपल्याला परफेक्ट असा कर्व बसून जातो आणि ब्लाऊजसुद्धा बसून जातो. त्यानंतर गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. मी 2.25 इंचावरती टाकलेली आहे आणि उरलेला तो 3.5 इंचाचा पार्ट आहे, त्यामध्ये उरतो किती इंच, 3.5 इंच उरतो. त्यामध्ये मी अर्धा इंच शिलाईमध्ये घालून 3 इंचाचा शोल्डर तयार करणार आहे. त्यानंतर नेक म्हणजे गळ्याची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे. त्यांचा गळा होता 8 इंच, त्यामध्ये हाफ इंच मी शिलाई मार्किंग घेतलेलं आहे आणि 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा वरच्या साईडला आपण गळा रुंदी 2.25 इंच घेतली होती, खालच्या साईडला मी 3 इंच घेतलेली आहे. तेवढंच थोडंसं ब्रॉड केल्यानंतर गळ्याला शेप सुंदर येतो आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर लुक येतो यासाठी. त्यानंतर बघा इथं मी दोन्ही पॉईंट्स जोडून आपण इथं बॉक्स तयार केलेला आहे गळ्याचा. जसा तुम्हाला नेक हवा आहे तसा द्यायचा आहे. तर मला माझ्या कस्टमरने गोल गळा करा म्हणून सांगितलं होतं, सो इथं मी गोल गळा करून घेतलेला आहे. छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर ऑलरेडी मी टाकलेलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला समजावं यासाठी बघा तुमच्या छातीचा चौथा भाग जेवढा येईल तेवढा टाकायचा आहे आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. त्यानंतर कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं 32चा चौथा भाग येतो 8 इंच, त्यामध्ये 1 इंच बॅक टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन, अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ह्या सर्व रेषा ज्या आहेत त्या मी इथं जॉईन करून घेतलेल्या आहेत. तुमची जेवढी चेस्ट किंवा कमर असेल त्याचा चौथा भाग करून 1 इंच आणि पुढे 2 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक टक्स टाकून घ्यायचा आहे सेंटरपासून 4.5 इंचावरती आणि त्याची जी उंची आहे ती मी इथं 4 इंच टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं आपण हा टक्ससुद्धा इथं रेडी करून घेतोय, तुम्ही बघू शकताय. खूप सोप्या पद्धतीनं आणि सविस्तर सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज कटिंग करत असताना कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये यासाठी. तर बघा इथे मी 3 लाईन्स ओढलेल्या आहे, तर तिथे आपली शिलाई मार्जिन असणार
आहे. त्यानंतर आपण हे ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे. परफेक्ट जसं आपण मार्किंग करून घेतलं अगदी त्यावरूनच तुम्हाला घ्यायचं आहे, कारण याचाच वापर करून आपण फ्रंट पार्टचंसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, जिथं टक्स पाडला तिथं छोटासा कट करून घेते, जेणेकरून नंतर टक्स पाडताना आपल्याला सारखं मार्किंग करायला लागू नये यासाठी. त्यानंतर हाच पार्ट आपण उरलेल्या कापडावरती ठेवून घ्यायचा आहे आणि जसं आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर आपण बॅक पार्ट ठेवून आपण त्यावरूनच फ्रंट पार्टची उंची वगैरे नंतर चेंजेस होणार आहेत, पण बेसिक आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण पुढील प्रोसेसमध्ये फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग कसं करायचं, मापे कशी टाकायची ते तुम्हाला मी आता दाखवते, तर लक्षपूर्वक पहा. तर बघा, त्यामध्ये उंची जेवढी आपण बॅक पार्ट ठेवतो त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून तिथं आपल्याला फ्रंट पार्टची उंची ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर जेवढा आपण आर्महोल शोल्डर ठेवला होता तर तेवढा आला आहे का, बरोबर इथं 6.25 इंच आलेला आहे. त्यानंतर 2.25 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि खालच्या साईडला सुद्धा मी 6.25 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. पुढच्या गळ्याची जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे. 6.5 इंचाचा गळा आहे, त्यामध्ये अर्धा इंच मार्किंग शिलाई मार्जिन आणि असं 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे सर्व जे आपण पॉईंट्स तयार केले ते आपण जोडून घ्यायचं आहे. वरच्या साईडला 2.25 इंच घेतलं होतं, तर समोरच्या खालच्या साईडला मी थोडंसं तिरपं म्हणजे 3 इंचावरती इथं मार्किंग करून घेऊन हा गळ्याचा जो बॉक्स आहे आपला तो इथं रेडी करून घेतलेला आहे आणि इथं राऊंड शेपमध्ये मी गळा तयार केलेला आहे. तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही नक्की करू शकता. त्यानंतर इथं आपण आर्महोल 6 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि इथं सुद्धा आपला आर्महोलचा जो बॉक्स आहे तो आपण रेडी करून घेतलेला आहे. हा आपला बॅक पार्टचा गोलाई होती. आता आपण फ्रंट पार्टची गोलावी जी आहे ती घ्यायची आहे. तर फ्रंट पार्टची जी गोलाई आहे ती मी इथं 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जसं आपण पहिलं मार्किंग केलं होतं अगदी त्याच पद्धतीने आपण फ्रंट पार्टची सुद्धा गोलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, त्यानंतर इथं आपल्याला असं बेसिक जे मार्किंग आहे ते करून झालेलं आहे. समोर बॅकच्या साईडला 9.5 इंचावरती छातीचं मार्किंग करून घेतलं होतं, तर मी इथं सुद्धा घेतलेलं आहे आणि उरलेलं 2 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आहे, तुम्हाला माहीतच आहे, तरी एकदा रिपीट करते मी. त्यानंतर त्याचप्रमाणे खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे 8 इंच आणि ते पुढं शिलाई मार्जिन. त्यानंतर बघू शकता तुम्ही, आता आपण क्रॉस पट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण एक्स्ट्रा वाढवायचं होतं ते तर आपलं झालेलं आहे. तर क्रॉस पट्टीचं कटिंग कसं करायचं, मार्किंग कसं करायचं, तर बघा, जेवढी आपली पूर्ण उंची असेल त्यामधून 1 इंच मायनस करायचा. म्हणजे 14मधून मायनस 1 इंच केलं 13 इंच जिथे येतं तिथं आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. समोरच्या साईडला म्हणजे सेंटरला तिथून वरती 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्या रेषेवरती आपल्याला 3 इंचावरती कमी जास्त तुम्ही करू शकता. मी ब्लाऊजच्या मापानुसार इथं कमी जास्त करते. इथं मी 3 इंच घेतले, जर कमी घ्यायचं असेल तर इथं मी 2.5 इंचसुद्धा मार्किंग करून घेते आणि इथं आपल्याला जो आपला क्रॉसपट्टीचा जो शेप आहे तो इथं देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे. आता टक्स पाडून घेऊया. तर सेंटरपासून 4.25 इंचावरती मी एक मार्किंग केलेलं आहे आणि तो तिथूनच वरती 1.5 ते 2 इंचावरती मार्किंग करून घेऊ शकतो. इथं 1.5 इंच आणि 2 इंच असं 2 ठिकाणी मी केलेलं आहे. तुम्हाला जो हवा तसा तुम्ही इथं टक्स पाडू शकता. तर बघू शकता तुम्ही, एक टक्स आपला झालेला आहे. आता 3 उरलेले आहेत. तर बघू शकता जिथं आपली क्रॉसपट्टी आणि गळा जिथपर्यंत आहे तिथलं जे मधलं राहिलेलं अंतर आहे त्यातला आपण सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा, इथं सेंटर जेवढा येतो तेवढा तुमचा घ्यायचा. कमी जास्त प्रत्येकाचा वेगवेगळा येऊ शकतो. तिथं मी 2.25 इंचावरती मार्किंग करून हा एक टक्स मी इथं रेडी करून घेतलेला आहे. हा टक्स कुठं आला, जिथं आपण हुकलोक पट्टी किंवा काच किंवा बटन पट्टीला जॉईन करतो त्या ठिकाणचा हा टक्स आलेला आहे. त्यानंतर आपल्या आर्महोलमधून सुद्धा आपला एक टक्स येत असतो. तर बघा, तो मी इथं 3.5 इंचावरती घेतलेला आहे, आर्महोलमधून 3.5 इंच. त्यानंतर फिटिंगच्या साईडला क्रॉसपट्टीपासून वरच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तो शेवटचा आपला टक्स असणार आहे आणि तो मी 5.5 इंचाचा घेतलेला आहे. तर हा जो टक्स आहे तो आपण बघा, बाकीचे सगळे टक्स असे आहे असे सरळ घेतलेले, पण हा टक्स जो आहे तो मी इथं तिरपा करून घेतलेला आहे. याच्याने काय होतं, तर एकदम सुंदर अशी फिटिंग येऊन जाते ब्लाऊजला. ही एक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशी टिप आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं हाला गोल मी तुम्हाला करून दाखवते कशा पद्धतीने तुमचे टक्स तयार झालेले आहेत ते. खूप आणि सुंदर अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्टसुद्धा इथं मार्किंग करून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एकदम खूप सोपी आहे. जर तुम्ही बिगिनर जरी असाल तर एकदम इझिली तुम्ही डायरेक्ट कापडावरती ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करू शकता
आणि मार्किंग करून घेऊ शकता. त्यानंतर बघा ब्लाऊज मार्किंग करून झालेलं आहे, ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपण हे कटिंग करायचं आहे. तर कटिंग करत असताना बघा आता मी करते तो फ्रंट साईडचा जो आपला आर्महोल होता त्यावरनं किंवा गोलाई होती त्यावरून घेतलेला आहे. तर हा आता मी क्रॉस करते ते बॅक पार्टचा आहे. तर त्यातला आता आपल्याला फ्रंट पार्टचा कटिंग करताना काहीही उपयोग नाही. त्यामुळे जिथं आपण फ्रंट पार्टची गोलाई दिली होती ना तिथंच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा पद्धतीने आपण जसं मार्किंग करून घेतलेलं आहे अगदी त्या पद्धतीनेच आपण फ्रंट पार्टसुद्धा कट करून घेतलेला आहे. क्रॉसपट्टी वेगळी केलेली आहे आणि गळ्याचं गळ्यावरून सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे. किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपला हे कटिंग करून झालेला आहे. आता हेच पार्ट्स वापरून आपण हाच पॅटर्न जो आहे तो वापरून आपण मेन फॅब्रिकवरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे. तर जसे बसतील त्या पद्धतीने तुम्हाला हे मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायचे आहेत आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे कट करत असताना जर तुमच्या ब्लाऊजला लायनिंग वगैरे असेल किंवा जशी डिझाईन असेल त्या पद्धतीने विचार करूनच तुम्हाला हे सगळं आपण जे आपले पार्ट्स आहेत अस्तरचे ते ठेवून घ्यायचे आहेत. तर इथं सर्व ठिकाणी असं जी डिझाईन आहे ती कशी आली तरी चालू शकते, त्यामुळे काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. तर त्या पद्धतीने मी इथं ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही जर लायनिंग वगैरे असेल तर जशी तुम्ही बॅक पार्टला जशी लायनिंग उभ्या असतील तर तुमच्या स्लीवला सुद्धा उभ्या लायनिंग आल्या पाहिजेत किंवा असे त्रिकोण वगैरेचे कोणतीही फुल वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण जशी डिझाईन असेल त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व पार्ट्स ठेवायचे आहेत आणि त्या पद्धतीनेच कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं 2 पार्ट्स इथं कटिंग करून घेतलेले आहेत. पण कटिंग करत असताना एकदम केअरफुली कटिंग करायचे आहेत. तुमचं तिरपं वगैरे कटिंग जाऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा इथं सोयीनुसार मी हा एक पॅटर्न आहे तो इथं चेंज करून घेतलेला आहे. आणि नेहमी ब्लाऊज कटिंग करत असताना तुम्हाला सांगते मी आपण जे अस्तर आहे ते आपण नेहमी आपल्या मापानुसार कटिंग करत असतो आणि जे मेन फॅब्रिक असतं ना ते नेहमी आपण आपल्या मापापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा जेणेकरून कट करत असतो, जेणेकरून नंतर स्टिच करत असताना कोणताही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आणि परफेक्ट पद्धतीने तुमचा ब्लाऊज स्टिच होतो यासाठी. तर बघा जर तुम्ही बिगिनर असाल तर 100% मी सांगते आहे तुम्हाला की तुम्ही नेहमी आपल्या मेन फॅब्रिक हे अस्तरपेक्षा नेहमी थोडंसं एक्स्ट्राचंच कट करत जा. तर बघा इथं बाहीचं कटिंग लास्ट आपलं राहिलेलं आहे. तर इथं बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर वरच्या साईडला जे कापड आहे तेच मी व्यवस्थित करून घेणार आहे आणि तेच आपल्या बाहीसाठी मी जॉईंट म्हणून वापरणार आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतः.